पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातलाय। भरधाव डंपरने त्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर झाली आहे। आज सकाळी 10:30च्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे। पूनम सुशांत जाधव असं या मृत विवाहितेचं नाव आहे। या अपघातात पती सुशांत जाधव हे जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकास पकडून चोप दिलाय। संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक श्रीकांत नंदकुमार लवाण याला ताब्यात घेतलं। सायंकाळी उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली आहे। 1.5 वर्षापूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता। पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत होत्या, तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामास आहेत। दोघेही दुचाकीवरून कामासाठी यायचे। आज देखील 10च्या सुमारास ते घरातून निघाले। यावेळी 10:30च्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते। यावेळी पूल चढतानाच मागून भरधाव वेगाने कॉन्क्रीट मिक्सर डंपर येत होता। त्याने पाठीमागून जोराची धडक जाधव दाम्पत्याला दिली। यावेळी पूनम या चाकाखाली पडल्या। त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला। सुशांत हे जखमी अवस्थेत पडले। दरम्यान हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी धाव घेतली। काही अंतरावर डंपर चालकाला अडवून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला। यावेळी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली।